नमस्कार, मी अक्षय दवडीकर. आता ज्या पद्धतीने खाद्यपदार्थामध्ये भेसळ होतीये, ते याच्या अगोदर कधीच भेसळ झाली नसेल, इतक्या प्रमाणामध्ये आता खाद्यपदार्थामध्ये भेसळ होतीये. तुम्ही घरामध्ये जेवा किंवा बाहेर जेवा, फास्ट फूडमध्ये म्हणजे रेस्टॉरंट, कॅफेमध्ये जेवा, दोन्ही ठिकाणी तेवढ्याच प्रमाणामध्ये आता भेसळ झालेली आहे. त्यामुळे जर कोणी असा दावा करत असेल, की मी घरामध्ये जेवतो आणि ते भेसळयुक्त नाहीये, तर आता तसं ते राहिलेलं नाहीये. तुम्ही घरामध्ये तांदूळ घ्या, दूध घ्या किंवा इतर खाद्यपदार्थांमध्ये पनीर घ्या, त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये भेसळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि याचा डायरेक्ट इनडायरेक्ट जो इम्पॅक्ट आहे तो आपल्या शरीरावर होतो आणि तो म्हणजे कॅन्सर सारख्या आजारांचं प्रमाण आपल्याला जास्त पद्धतीने वाढलंय हे आता दिसतंय. आता ह्या सगळ्या अनुषंगाने जी चर्चा झाली आहे ती चर्चा म्हणजे एफडीएवर तुकाराम मुंडेंची नियुक्ती झालेली आहे. आता तुकाराम मुंडेंना सर्वच जण ओळखतात. त्याचं कारण असं आहे की तुकाराम मुंडेंचे ज्या शिस्तबद्ध पद्धतीचं त्यांचं काम आहे किंवा ते जे कठोर निर्णय घेतात, कुठल्याही राजकारण्यांना तसे ते नावडते आहेत. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुकाराम मुंडे ज्या पद्धतीने धडक कारवाई करतात ते, त्याच्यावर थोडंसं समाधानकारक रित्या जरी असलं तरी ती परिपूर्ण नाहीये. आता ह्या सगळ्यात दुसरा बाजू पण असा आहे की तुकाराम मुंडेंसारखा जो ऑफिसर आहे, अधिकारी आहे, तो किती काळ एफडीएच्या पदावर राहील हेही सांगता येत नाही. कारण पाठीमागचा जर त्यांचा इतिहास पाहिला तर ते जास्त काळ एका पदावर राहिलेले नाही. त्यांच्या सतत बदल्या होत राहिलेल्या आहेत. पण आज खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ हा डायरेक्ट आपल्या शरीराशी निगडीत असल्यामुळं तुकाराम मुंडेंसारखा माणूस जास्त काळ एफडीए सारख्या संस्थांवर असला पाहिजे आणि ह्या आता भेसळ पूर्णपणे थांबेल असं म्हणणं संयुक्तिक होईल, पण ऍटलिस्ट त्याचं जे प्रमाण आहे ते कमी जरी झालं तरी ते खूप बदलपूर्वक किंवा मोठ्या प्रमाणामध्ये परिणामकारक ठरेल. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये झालंय असं की त्यांनी मोठमोठ्या पतंजली सारखा हे असेल किंवा इतर मोठमोठे जे ब्रँड आहेत त्यांनी धडक कारवाई त्याच्यामध्ये लावलेली आहे. आणि याचा डायरेक्ट इम्पॅक्ट लोकांच्या खाद्यपदार्थ, औषध ह्याच्यावर सुद्धा होतो. आता पतंजलीवर कारवाई झाल्यावर बऱ्याच लोकांच्या भावनिक भावना सुद्धा दुखावल्या जातात. पण या सगळ्या अनुषंगाने जरी म्हटलं तरी कारवाई होणं प्रचंड महत्वाचं आहे. आणि ते फक्त मर्यादित संस्थांमध्ये किंवा कंपन्यांपुरतं मर्यादित न राहता ते ग्राउंड लेव्हलपर्यंत म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफेमध्ये पण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ किंवा अनहायजेनिक सर्व्ह केलं जातं. तर ह्याच्यावर खूप मोठी कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई नुसतीच काही कालखंड, काही मर्यादित न राहता तर ती दीर्घकाळ राहिली पाहिजे. त्याचं कारण आहे की जसं आपल्याकडे अन्न सुरक्षा कायदा आहे, तर अन्न सुरक्षा कायद्यामध्ये जसं प्रत्येकाला अन्न पदार्थ किंवा अन्न ग्रहण करण्याचा अधिकार आहे, त्याला तो मिळण्याचा राईट्स आहे, तसं ते उत्तम दर्जाचं सुद्धा असलं पाहिजे, हा सुद्धा त्याचा राईट आहे. आणि म्हणून तुकाराम मुंडेंसारखे जे अधिकारी आहेत हे एफडीवर पाहिजेत आणि ते दीर्घकालीन पाहिजेत असं सर्वांना वाटतं. आपण अपेक्षा करूया की तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी हे जास्त काळ एफडीवर राहतील आणि सरकारला त्याच पद्धतीची मागणी पण करूया की त्यांची बदली लवकरात लवकर न करता दीर्घकालीन त्या पदावर राहतील आणि तुकाराम मुंडेंकडूनही आपण अपेक्षा व्यक्त करूया की ते जास्तीत जास्त भेसळयुक्त याच्यावर मोठा कारवाईचा बडगा उगारेल आणि आपल्यापर्यंत येणारे जे खाद्यपदार्थ आहे ते कमीत कमी भेसळयुक्त असेल एवढी आपण अपेक्षा करूया. सध्या तरी एवढं. पुढच्या वेळेस आपण वेगळ्या टॉपिकवर आणि वेगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. विषय फक्त खाद्यपदार्थ रिलेटेडच असणार आहे. आपण भेटत राहूया. धन्यवाद.